देवस्थानच्या जमिनी खरेदी विक्रीला यापुढे बंदी घालण्यात आली आहे। मंत्रालयात झालेल्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश दिले। शेतकऱ्यांकडे कसण्यासाठी दिलेल्या देवस्थानच्या जमिनीची मुळातच खरेदी विक्री करता येत नाही। खरेदी विक्रीसाठी परवानगीची प्रक्रिया मोठी आहे, तरीही अशा जमिनींची खरेदी विक्री होत आहे। जमिनीच्या व्यवहाराचे दस्ती कागदपत्रांची खातरजमा न करता केले जात असल्याचं निदर्शनास येतं। अशी प्रतिक्रिया आता बावनकुळे जमिनी शेतकऱ्याला परत देत नाही किंवा शेतकऱ्याच्या बद्दलचा निर्णय करत नाही कायदा करून, तोपर्यंत अशा जमिनीला कुठेही फेरफार करता येत नाही, कुठेही नोंदणी करता येत नाही, रजिस्टर करता येत नाही किंवा परस्पर व्यवहार करता येत नाही, विक्री करता येत नाही। परंतु महाराष्ट्रामध्ये काही तक्रारी मला आल्या आहेत आणि म्हणून काल महसूल खात्याने निर्णय घेतला आहे की जोपर्यंत देवस्थान इनाम जमिनी आपण शेतकऱ्यांना देण्याकरता कायदा आणत नाही सभागृहात आणि तो कायदा मंजूर होत नाही, तोपर्यंत कुठल्याही देवस्थान इनाम जमिनी जर कुणी परस्पर खरेदी केल्या तर त्या सर्व व्यवहार रद्द केले जातील।